नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्याधीश होण्याचं स्वप्न दाखवलं गेलं आणि अवघ्या काही दिवसात आजोबांना कंगाल करण्यात आलं। व्हॉट्सअॅपवर आलेल्या त्या एका मेसेजने 75 वर्षाच्या वृद्धाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे। हडपसर भागात राहणाऱ्या या वयोवृद्ध आजोबांना जानेवारी महिन्यात एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता। शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि घर बसल्या लाखो रुपये कमवा, अशा आशयाचा तो मेसेज होता। सुरुवातीला कुतूहल म्हणून त्यांनी प्रतिसाद दिला, पण त्यांना कल्पनाही नव्हती की हा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर जाळ्याचा भाग आहे। या चोरट्यांनी हळूहळू संवाद वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला। आजोबांचा विश्वास बसल्यानंतर चोरट्यांनी त्यांना VIP स्टॉक 24 नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील केले। या ग्रुपमध्ये अनेक बनावट आकडे आणि गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्याचे खोटे स्क्रीनशॉट रोज शेअर केले जात होते। ग्रुपमधील इतर सदस्य आपल्याला कसा फायदा होत आहे हे सांगून आजोबांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करत होते। या खोट्या वातावरणाला बळी पडून त्यांनी आपली पुंजी लावण्यास सुरुवात केली। सायबर गुन्हेगारांनी या निवृत्त व्यावसायिकाला एका अशी योजना सांगितली की ज्यात अवघ्या 11 दिवसात तब्बल 54 कोटी रुपयांचा परतावा मिळणार होता। इतक्या मोठ्या रकमेच्या आमिषाला बळी पडून त्यांनी मागील 3 महिन्यांच्या काळात चोरट्यांनी सांगितलेल्या 8 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले। अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने एकूण 12 कोटी 31 लाख रुपये या आजोबांनी चोरट्यांच्या हवाली केले। परतावा मिळवण्याच्या वेळी आली तेव्हा चोरट्यांनी पुन्हा नवनवीन कारणे सांगून अधिक पैशाची मागणी सुरू केली। आपली मूळ रक्कमही परत मिळत नसल्याचं पाहून आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली। सध्या पुणे पोलीस या व्यवहाराचा आणि संशयास्पद बँक खात्याचा तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।